आपल्याबरोबर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे गटनेते आहेत जितेंद्रजी आव्हाड. सर, महत्त्वाचा मुद्दा, आज मुख्यमंत्री यांनी खूप मोठं भाषण केलं, आपला रिप्लाय दिलेला आहे. त्यामध्ये अनेक मुद्दे त्यांनी मांडले. EVM असेल किंवा महाराष्ट्राची प्रगती असेल, मेट्रोची कामं असेल, मुख्यमंत्रीपद असेल, अनेक. पण जो मूळ मुद्दा महाराष्ट्र याची वाट बघतोय किंवा कालपासून तुम्ही जो मुद्दा लावून धरलेला आहे अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून, तो म्हणजे बीड आणि परभणीचा, त्यावर त्यांनी उत्तर आज दिलेलं नाही. उद्या सकाळी 11 वाजता उत्तर देण्यात येणार. 3 दिवस लागतात. नाही, उत्तर विचार करून द्यायचं आहे. पूर्ण सरकारचा रस्ता, ते कुठला रस्ता दाखवणार आहेत महाराष्ट्राला, हे सगळं त्यांच्या बीड आणि परभणीच्या भाषणात येणार आहे. तेव्हा मुख्यमंत्र्यांना अगदी शांतपणाने विचार करून, एकांतात विचार करून, कारण का प्रश्न राजकीय नाही, हा प्रश्न आता सामाजिक झाला आहे, की एखादा सिरियल किलरला वाचवत असताना सरकारमधल्या मंत्र्याला वाचवायचं, त्याला काय अभय द्यायचं, सगळेच गुंतागुंतीचे प्रश्न आहेत. माणूस वेळ घेणार, मी ते वेळ घेत आहे त्याच्यावर माझं काही आक्षेप असण्याचं कारण नाही. पण मला एक दिसतं आहे की 2014 साली बघितलेले देवेंद्र फडणवीस, 2019ला बघितलेले देवेंद्र फडणवीस, 2022ला बघितलेले देवेंद्र फडणवीस आणि 2024ला बघितलेले देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये प्रचंड बदल दिसतोय. एक माहीत नाही, आता कदाचित माझा अंदाज खरा खोटा चुकली, पण एक बदललेला माणूस दिसतोय मला. त्यांची भाषणाची आजची स्टाईल, इतक्या शांतपणाने पहिल्यांदा मी भाषण करताना बघितलं. म्हणजे एक नवीन फांदी उमलताना दिसते, असं उगवताना दिसते, असं माझं मत आहे. आणि माझं पर्सनल मत आहे, कारण का त्यांचा मी वैचारिक विरोधक आहे आणि राहीन. पण त्यांनी जे पहिल्या भाषणात सांगितलं की राजकारणामधला संवाद तुटता कामा नये, आणि आजही ते शेवटी म्हणाले की आमदारावर अन्याय होणार नाही. जेव्हा मी बोललो की आता ही अपेक्षा करू शकतो की आम्हाला निधी किंवा जी काही शासकीय कामं असतात त्याच्यामध्ये आम्हाला विरोधक म्हणून पार फुटबॉलसारखं फेकून देणार नाहीत मैदानाच्या बाहेर. आम्ही शासन, म्हणजे राज्याच्या प्रगतीमध्ये, विकासामध्ये आमचाही वाटा असतोच ना. ठीक आहे, आम्ही तुमच्या वैचारिक विरोधक आहोत, पण मतदारसंघात आम्हालाही लोकांना जे काही निधी द्यायचे आहेत, लोकांना नाही पण लोक कामासाठी जे निधी पाहिजेत ते मिळाले नाही, तर आमच्या मतदारसंघावर तुम्ही अन्याय करताय. आणि तुम्ही काय फक्त BJPचे किंवा महायुतीचे मुख्यमंत्री नाही, तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात. हे माझे सरकार असं तुम्ही सांगितलं, गव्हर्नर म्हणतात. हो, तुमचे सरकार म्हणजे महाराष्ट्राचे सरकार, आणि आमचा मतदारसंघ महाराष्ट्रात येतो. आणि म्हणून मी उद्या पुरवणी मागण्यांच्या वेळेस बोलणार आहे की महाराष्ट्रामध्ये नेहमी एक चर्चा व्हायची, विदर्भाचा बॅकलॉग भरून काढा, विदर्भाचा बॅकलॉग भरून काढा. तसा विरोधी पक्षाच्या आमदारांचा जो बॅकलॉग आहे, निधीचा बॅकलॉग, तो भरून काढा, असं मी त्यांना विनंती करणार आहे. आज त्यांनी जे भाषण केलं त्याच्यामध्ये देखील त्यांनी पुन्हा एकदा भारत जोडो या यात्रेसंदर्भात उल्लेख केला, आणि 40 पैकी 13 संघटना या नक्षलवादाशी किंवा अर्बन नक्षलवादाशी निगडीत होत्या. काठमांडूला एक बैठक झाली, त्या बैठकीमध्ये ठरलं EVMच्या संदर्भात. असं आहे की काठमांडू काय जगाच्या बाहेरचा प्रदेश आहे? काय जगाच्या बाहेरचा प्रदेश आहे? बोफोर्सची माहिती जॉर्ज फर्नांडिसना कुठून मिळाली होती माहिती आहे तुम्हाला? स्वीडनचे पंतप्रधान हे नेहमी सोशलिस्ट कंट्रीजची जी मीटिंग असते त्या बैठकीला गेले होते, आणि त्या बैठकीत बोफोर्सची चर्चा झाली, आणि जगातले एक मान्यवर नेते उपस्थित असतात सोशलिझमला मानणारे, त्याच्यात जॉर्ज फर्नांडिस होते त्या काळात. आणि जॉर्ज फर्नांडिसनी त्या बैठकीत हे सगळं ऐकलं, येऊन इथे बोंबाबोंब केली. आणि त्याच्यात त्यांचं, स्वीडनचे पंतप्रधान होते, नंतर त्यांचं 15 दिवसातच खूप हत्या झाली, नाव विसरलो मी. त्यामुळे जगात बैठका कुठेही होतात. त्याच्यात काय मोठं, काठमांडू आता सेक्युलर देश आहे. नेपाळ इज नो लॉंगर अ कास्टिस्ट ऑफ अ रिलिजियस स्टेट, इट इज अ सेक्युलर नेशन. एखाद्या सेक्युलर नेशनमधल्या सर्व तीनच्या राजधानीत जर बैठक झाली असेल आणि त्यांनी काय अराजक माजवा असं सांगितलं ना, त्यांनी EVM विरुद्ध आंदोलन करावं लागेल. तर काठमांडूला झाली काय आणि जपानला झाली काय, टोकियोला झाली काय, न्यूयॉर्कला झाली काय, काय फरक पडला?
आणि ईव्हीएमला विरोध आहे तर आहे ना, काय त्याच्यात एखाद्या गोष्टीला विरोध करणं हा प्रत्येक माणसाचा स्थायी स्वभाव आहे. तो आम्हाला नाही पटत ना नाही पटत. तुम्ही मनुवादाचे समर्थक आहात, त्याच्यात काय आहे. आपण ज्या गोष्टी मागे आहोत त्याच्याविषयी आपलं धोरण, ध्येय, विचार पक्के पाहिजेत. बाकी काय आहे त्याच्यामध्ये. अर्बन नक्षलवादाचा पुन्हा एकदा मुद्दा काढला आणि आबांचं उदाहरण. अर्बन नक्षलवाद हा इथल्या काही राजकीय लोकांनी संपूर्ण त्यांच्यावर होणाऱ्या टीकेला एक वेगळा रस्ता दाखवण्याचं काम करण्यासाठी म्हणून वापरलेली टर्म आहे. ते म्हणाले की सुप्रीम कोर्टावर लोक बोलतात. म्हणजे सुप्रीम कोर्ट हे म्हणजे तुम्ही टीका करूच शकत नाही असं काही नाही आहे. क्रिटिसायझिंग सुप्रीम कोर्ट इज माय राईट ऑल्सो. जर सुप्रीम कोर्टाने केलेला कायदा लोकसभेमध्ये नेऊन तुम्ही उडवूनच लावता, तेव्हा सुप्रीम कोर्टाबद्दल आदर प्रेम कुठे गेलं होतं. सुप्रीम कोर्टाने कायदा केला होता की निवडणूक आयोग हे यामध्ये निवड करताना, निवडणूक आयोगाचा जो कोण आता राजीव जो आहे त्याच्या आधी, की पंतप्रधान, विरोधी पक्षनेता आणि चीफ जस्टिस ह्यांची कमिटी निवड करेला. हे सगळ्यांना अडचणीचं वाटलं सत्ताधाऱ्यांना. त्यांनी लोकसभेत हा कायदा उडवून लावला आणि सत्ताधारी पक्षाचे 2 आणि विरोधी पक्षनेता अशी कमिटी असेल असं सांगितलं. म्हणजे इथे काय होणार, ऑलवेज 2:1. हे 2 एका बाजूला, 1 एका बाजूला. म्हणजे शेवटी झालंच नाही ते. म्हणजे म्हणून सुप्रीम कोर्टाने हा चांगला निर्णय घेतला होता. मग सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्ही का बदललात. असं की आम्ही पण प्रश्न विचारू शकतात. मुख्यमंत्री येते, त्यांना जास्त प्रसिद्धी मिळते, त्यांच्या बोलण्याला जास्त टाळ्या पडतात, लोक जास्त म्हणतात की नाही ते बोललेत. हे असतात, हे फेज असते डेमोक्रेसीमध्ये. हे फेजेस असतात, ते पार काढायचे असतात. असाही सल्ला दिला आहे विरोधकांना की तुम्ही कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवून निवडणुका जिंकायचा प्रयत्न करता हे तुम्ही बघायला पाहिजे. देश पहिल्यांदा येतो. असं आहे की इतिहासामध्ये जाऊन सगळ्यांनीच अभ्यास केला पाहिजे कोण कोणाच्या खांद्यावर बंदुका ठेवल्या होत्या. या देशामध्ये मुस्लिम लीगची पहिली युती कोणी केली होती. काँग्रेसने केलेली काय. वेस्ट बेंगॉलमध्ये जेव्हा पहिल्यांदा, ईस्ट बेंगॉलमध्ये पहिल्यांदा गव्हर्नमेंट स्थापन केलं तेव्हा कोण झालेलं, कोणी मदत घेतली होती मुस्लिम लीगची. हे सगळ्या इतिहास बंदुका बोलतं तर आम्हाला पण येतो. ठीक आहे, जास्त पहिल्याच अधिवेशनामध्ये जास्त वाद घालायचे नाही म्हणून आम्ही तर शांतच बसून होतो. आता वकिली कोणी कोणाचंही करतं ना. तुमचे सर्वात प्रॉमिनंट वकील ज्यांनी मोदी साहेबांना सर्वात जास्त प्रोटेक्शन दिलं ते राम जेठमलानी. ते कोणाकोणाचे वकील होते काढा नावं. वकील पेशाने वकील असतो, तो कोणाचा वकील नसतो. आणि कायद्याने अधिकार दिलेत ना त्यांना वकील द्यायचा. हां, असं म्हटलंय का वकील घेऊच नाही कोणाचं वकीलपत्र. हेच तर आम्ही म्हणतो संविधानाचे जे मुद्दे आहेत, तुम्ही एखाद्या वकिलावरती बोट नाही ठेवू शकत की ह्याने ह्याचं वकीलपत्र घेतलं. मग तर इथे असं वकीलपत्रच घेऊ नका, तर मग तर संपला देशामधलं. मग न्यायालय कशाला हवं. तुम्हीच ठरवा ना की न्याय देऊन टाकला, जा तुला वकीलच नाही. माझ्याकडे शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक, भाषणाच्या वेळीच तुम्ही परमनंट उपमुख्यमंत्री नाही, तुम्ही देखील मुख्यमंत्री व्हावे अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो असं देवेंद्र फडणवीस अजित पवारांना म्हणाले. तर अजित पवारांना मुख्यमंत्री ते बनू शकतात का किंवा ते होतील का. मी काय भविष्य बघत नाही, मी पत्रिका बघत नाही. देवेंद्र फडणवीसांनी कदाचित पत्रिकाही बघितलं असेल, हातही बघितला असेल. तेवढा जवळ संबंध माझा कधी त्यांच्याशी आलेला नाही, दोघांशी आलेला नाही. त्याच्यावर मला काही माहितीच नाही ना. मी अनभिज्ञ आहे. अच्छा, छगन भुजबळ यांचा एक प्रश्न आहे. त्यांनी ABP माझाला मगाशी एक मुलाखत दिली आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं की काही वर्षांपूर्वी ज्यावेळी गोपीनाथ मुंडेजी होते त्यावेळी गोपीनाथ मुंडेंनी त्यांच्याकडे एक प्रस्ताव ठेवला होता की आपण एक पार्टी काढूया महाराष्ट्रामध्ये, एक वेगळी पार्टी काढूया जी OBCसाठी करायची असेल. तर ते दोघं मिळून एक पार्टी देखील काढणार होते त्यावेळी, म्हणजे ज्यावेळी गोपीनाथ मुंडे हयात होते. तर अशी काही होती का चर्चा. किंवा मी ना गोपीनाथ मुंडेंनी एवढा मोठा होतो, जवळ होतो, ना छगन भुजबळ एवढा मोठा होतो किंवा जवळ होतो. मी आपला एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो त्या काळात.
आपल्याला एवढी काय आतमधली माहिती नाही की पक्ष काढणार होते, काय काढणार होते. आणि आता गोपीनाथ मुंडे नाहीत, त्यामुळे त्या दोघांमध्ये काय चर्चा झाली असेल ते फक्त भुजबळांना माहीत असेल. त्यामुळे मी त्याच्यावर कशाला बोलावं. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. तर जितेंद्रजी आव्हाड आपल्यासोबत होते आणि या संपूर्ण अधिवेशनामध्ये 2 मुद्दे महत्त्वाचे आहेत. एक तर बीड परभणीचा मुद्दा आणि राज्यातल्या कायदा आणि सुव्यवस्थेचा मुद्दा. आता उद्या या संदर्भात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काय उत्तर देतात याकडे केवळ विरोधकांचंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. कारण की त्यामुळेच पुढच्या 5 वर्षांचा रोडमॅप महाराष्ट्राचा कसा असेल, महाराष्ट्राच्या गुन्हेगारीचा किंवा महाराष्ट्राच्या चांगल्या समाजाचा कसा असेल तो ठरणार आहे. कॅमेरामॅन अनिलसह अक्षय भाटकर, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.